नमस्कार मित्रांनो, मी गणेश पाटील स्वागत करतो आपल्या जीटीएस मराठी या युट्यूब चॅनल मध्ये। या व्हिडिओ मधून आपण एनसीएमसी कार्ड संदर्भातली संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। त्याआधी तुम्ही जर जीटीएस मराठी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर जीटीएस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवत राहा। चला आपण बघूया या व्हिडिओचा मूळ उद्देश काय। आपण जर बघितलं तर मागील जीटीएस मराठी या युट्यूब चॅनलवर एनसीएमसी कार्ड संदर्भातले 2 व्हिडिओ बनवण्यात आलेले होते आणि त्या व्हिडिओला लागूनच खूप साऱ्या लोकांच्या या कमेंट आलेल्या होत्या। त्यात खूप साऱ्या लोकांनी मला त्यात विचारणा केलेली होती की सर आपल्याला हे कार्ड ऑनलाईन बनवता येईल का, कारण हे कार्ड बनवण्यासाठी वृद्धांची आणि महिलांची खूप धावपळ होते आणि खूप वेळा त्यांना त्या रांगेत उभं राहावं लागतंय, मग ते कार्ड त्यांना काढता येतंय सध्या तरी। त्यानंतर हे कार्ड काढण्यासाठीची लास्ट मुदत काय, त्यानंतर हे कार्ड कोणत्या ठिकाणी आपण काढू शकतो, म्हणजे एखाद्या वेळेस जर आपण म्हटलं की आपल्या राहत्या घरापासून किंवा राहत्या ठिकाणापासून जर जवळचं सेंटर आहे अशा ठिकाणी काढलं तर चालेल का, किंवा एखाद्या कामानिमित्त जर आपण बाहेर गावी गेलो त्या ठिकाणी जर आपल्याला गर्दी नाही दिसली तर अशा ठिकाणी काढलं तर चालेल काय, अशा सुद्धा प्रश्न बऱ्याच साऱ्या नागरिकांकडून विचारण्यात आलेले आहेत। त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे, तेव्हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आपण एनसीएमसी कार्ड संदर्भातली संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मधून बघूया। सुरुवातीला जर बघितलं आपण एनसीएमसी कार्ड संदर्भात शासनाने म्हणजेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक परिपत्रक काढून एनसीएमसी कार्ड संदर्भातली एक नवीन घोषणा केलेली होती। त्या परिपत्रकाच्या आधारे हे कार्ड कोणासाठी आवश्यक आहे ती प्राथमिकता आपण बघूया। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांनी दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी एक परिपत्रक काढले। त्या परिपत्रकाची मुख्य हेडिंग जर बघितली आपण, एसटी प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ, सवलतधारकांसाठी एनसीएमसी कार्डची अनिवार्यता, म्हणजे एनसीएमसी कार्ड हे काही दिवसात अनिवार्य करण्यात येणार आहे। सध्या तरी एनसीएमसी कार्ड हे बस मध्ये प्रवासासाठी लागू नाही, कारण पूर्वी ज्या सवलतींसाठी जे अधिकृत कार्ड ग्राह्य धरलं जायचे तेच कार्ड सध्या तरी लागू आहे, म्हणजे एनसीएमसी कार्ड सध्या अनिवार्य नाही। ही गोष्ट प्रवासी बांधवांनी एक लक्षात घ्यायची। आपण जर बघितलं तर एनसीएमसी कार्ड कोणासाठी आवश्यक आहे त्या सर्व गोष्टी आपण या परिपत्रकाच्या आधारे बघूया। विद्यार्थ्यांना हे कार्ड आवश्यक आहे, ज्येष्ठ नागरिक आणि महिला आणि तसेच अमृत ज्येष्ठ जे नागरिक आहेत त्यांना सुद्धा एनसीएमसी कार्ड हे काढावं लागेल। दिव्यांग प्रवासी बांधवांना सुद्धा हे कार्ड लागणार आहे। पुरस्कारार्थी व पत्रकार बांधव जे आहेत त्यांना सुद्धा हे कार्ड लागणार आहे आणि या कार्डची जी थोडक्यात वैशिष्ट्य त्यांनी दिलेली ते पण आपण या परिपत्रकाच्या आधारे बघूया। किंमत, कार्डची किंमत बघूया आपण। नवीन कार्ड काढण्यासाठी आपल्याला 199 रुपये लागतील आणि काही वेळेस जुनं कार्ड जमा करून आपल्याला ते 149 रुपयात हे नवीन कार्ड काढता येणार आहे। त्यानंतर या कार्ड मध्ये आपल्याला वॉलेट सारखं आपल्याला वापरता येणार आहे, म्हणजे या कार्ड मध्ये जर आपण रिचार्ज ठेवला तर त्या रिचार्ज वरच आपल्याला तिकीट हे काढता येणार आहे आणि हे रिचार्ज करत असताना आपल्याला 50 रुपये 100 रुपयाच्या पटीत आपल्याला हा रिचार्ज करता येणार आहे। आणि हा रिचार्ज आपण करायचा कुठून आणि कसा याच्या संदर्भातली सुद्धा माहिती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे। ETIM मशीन म्हणजे जे कंडक्टर जवळ दिलेलं जे मशीन राहतं त्याच्यातून सुद्धा आपल्याला तो रिचार्ज करता येणार आहे। त्यानंतर अधिकृत संकेतस्थळावरून सुद्धा आपल्याला त्या कार्ड मध्ये रिचार्ज करता येणार आहे। ऍप किंवा नियुक्त एजंट कडून आपल्याला त्या कार्ड मध्ये रिचार्ज हा करता येणार आहे आणि नोंदणीसाठी व्यापक यंत्रणा राबवली असल्याचं ते सुद्धा त्या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे, कारण राज्यात ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सोयींसाठी जवळपास 3000हून अधिक अधिकृत एजंट नियुक्त करण्यात आल्याबाबतचं सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर बस स्थानकांवर सुद्धा अशा कार्डची नोंदणी केली जाईल। या संदर्भातलं पहिलं परिपत्रक राज्य परिवहन महामंडळाने काढलेलं होतं आणि त्यानंतरच काही दिवसात दुसरं परिपत्रक काढून हे कार्ड काढण्याची सुरुवात झालेली, या संदर्भातलं एक परिपत्रक काढण्यात आलेलं होतं। तर ते परिपत्रक कोणतं आहे ते आपण बघूया। सुरुवातीला आपण बघितलं पहिलं परिपत्रकामध्ये एनसीएमसी कार्ड कोणासाठी आवश्यक आहे, ते कुठून काढून मिळेल आणि त्याची किंमत काय याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती ही देण्यात आलेली होती। त्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दुसरं परिपत्रक काढून हे कार्ड काढण्यासाठीची जी सुरुवात झालेली म्हणजे त्याचं उद्घाटन झालेलं आहे त्याच्या संदर्भातलं दुसरं परिपत्रक हे काढलेलं आहे, ते दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी। तर हे परिपत्रक काढलेलं असताना त्यात परत त्यांनी त्याच विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, त्यानंतर अमृत ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव, त्यानंतर पत्रकार यांच्यासाठी हे कार्ड आवश्यक आहे आणि या कार्डचे वैशिष्ट्य त्या परिपत्रकामध्ये सुद्धा देण्यात आलेली, म्हणजे एकंदरीत 23 फेब्रुवारी पासून कार्ड काढण्यासाठी किंवा कार्ड साठी रजिस्ट्रेशन करण्याची सुरुवात झालेली। त्यानंतर 28 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने तिसरं परिपत्रक काढलेलं। ते परिपत्रक काय आहे ते आपण बघूया, कारण बऱ्याच साऱ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं होतं की दिनांक 1 मार्च 2026 पासून सवलतधारक जे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी एनसीएमसी कार्ड हे आवश्यक किंवा अनिवार्य असेल तरच त्यांना तो सवलतीचा प्रवास करता येणार आहे।
ज्यांच्याकडे हे कार्ड नसेल अशा व्यक्तींना पूर्ण तिकीट भरून प्रवास करता येणार आहे, अशा आशयाच्या ज्या अफवा आहे त्या खूप साऱ्या पसरल्या होत्या आणि त्या संदर्भातल्या लोकांच्या तक्रारी सुद्धा शासनापर्यंत पोहोचलेल्या होत्या. त्या आधारावरच शासनाने दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी एक पत्र काढून एक क्लॅरिफिकेशन त्या ठिकाणी दिलेलं आहे. एनसीएमसी कार्डची सक्ती नाही असं त्या परिपत्रकामध्ये स्पष्ट दिलेलं आहे. सुरुवातीला त्या परिपत्रकामध्ये स्पष्ट देण्यात आलेले आहे की काही दिवसातच म्हणजे 23 फेब्रुवारीला याची सुरुवात झालेली आणि 28 फेब्रुवारीला जर हे पत्र काढलं असेल तर मधल्या काळामध्ये जवळपास 1 लाख नागरिकांनी एनसीएमसी कार्ड साठी रजिस्ट्रेशन हे केलेलं आहे आणि त्यात त्यांनी एनसीएमसी कार्ड हे सक्तीचं नाही असं सुद्धा त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. सक्तीचं नाही, पण मग कधी किंवा कोणत्या कालावधीसाठी ते आपण बघू शकतो. कारण ज्या अफवा पसरवल्या जात होत्या 1 मार्च पासून हे कार्ड सक्तीचं असेल किंवा अनिवार्य असेल तर त्यांच्यासाठीच हे परिपत्रक त्यांनी दिलेले आहे. म्हणजेच 1 मार्च पासून हे कार्ड सक्तीचं नाही. याचा अर्थ असा नाही की पुढे आपल्याला हे कार्ड लागणारच नाही. फक्त क्लॅरिफिकेशन मध्ये तुम्ही ही गोष्ट समजून घ्या, 1 मार्च पासून सक्तीचं नाही, पण मग येत्या काळात हे सक्तीचं होणार आहे. त्यात त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे की 1 मार्च पासून एनसीएमसी कार्ड असल्याशिवाय सवलतधारक प्रवाशांना प्रवास करता येणार नाही अशी अफवा समाज माध्यमांवर पसरली होती. तथापि जोपर्यंत 80% सवलतधारक प्रवाशांची स्मार्ट कार्डची नोंदणी पूर्ण होत नाही तोपर्यंत एनसीएमसी कार्ड अनिवार्य केलं जाणार नाही. यात परिवहन मंत्री साहेबांनीच म्हणजेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष माननीय प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलेलं आहे की जोपर्यंत 80% सवलतधारक प्रवासी बांधवांची या कार्डसाठी रजिस्ट्रेशन होत नाही तोपर्यंत हे कार्ड लागू होणार नाही. ही गोष्ट या ठिकाणी प्रवासी बांधवांनी लक्षात घ्यायची आहे. त्यामुळे प्रवाशांनी आपल्या जवळच्या बस स्थानक, आगार अथवा अधिकृत खाजगी एजंटकडे स्मार्ट कार्ड नोंदणी करावी असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आलेलं आहे. म्हणजेच आपण एनसीएमसी कार्ड संदर्भातली जी प्राथमिक माहिती होती ती बघितली. आता ज्या मला वेगवेगळ्या प्रवासी बांधवांकडून कमेंट आलेल्या होत्या त्यांचं सुद्धा आपण क्लॅरिफिकेशन या ठिकाणी बघूया. बऱ्याच साऱ्या लोकांनी मला असं विचारलं होतं की सर हे कार्ड ऑनलाईन निघेल का? तर सध्या तरी हे कार्ड ऑनलाईन काढण्यासाठी कुठलीही सुविधा नाही. आपल्याला हे कार्ड काढायचं जर असेल तर आपल्या जवळच्या आगारातून आपण हे काढू शकतो किंवा अधिकृत नेमलेले जे एजंट आहेत त्यांच्याकडूनच आपण हे कार्ड काढू शकतो. त्यानंतर बऱ्याच साऱ्या प्रवासी बांधवांनी हे सुद्धा विचारलं होतं की सर हे कार्ड काढण्याची अंतिम मुदत किंवा लास्ट डेट काय आहे? सध्या तरी हे कार्ड काढण्यासाठीची जी लास्ट डेट किंवा अंतिम मुदत जी आहे ती देण्यात आलेली नाही. यात परिवहन मंत्री साहेबांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की जोपर्यंत 80% सवलतधारक प्रवासी बांधवांची नोंदणी होत नाही तोपर्यंत हे कार्ड सक्तीचं किंवा अनिवार्य केलं जाणार नाही. याआधी प्रवासासाठी आपल्याला जे कार्ड गृहीत धरलं जायचं तेच कार्ड सध्या तरी गृहीत धरलं जाईल. या संदर्भातली सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न की बऱ्याच साऱ्या सवलतधारक प्रवाशांना असंही वाटू शकतं की एखाद्या कामानिमित्त एखाद्या ठिकाणी जर गेलंच माणूस तर अशा ठिकाणी जर गर्दी नसल्यावर तर आपण अशा ठिकाणी कार्ड काढायचं का असे कमेंट काही ठिकाणी आलेल्या होत्या. तर मी तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट सांगू इच्छितो, ज्या वेळेस आपण ज्या आगारात किंवा ज्या एजंटकडे आपल्या कार्डची नोंदणी करणार आहोत त्याच आगारात किंवा त्याच एजंटकडे आपल्याला 30 दिवसानंतर ते कार्ड प्रिंट होऊन येणार आहे. म्हणजेच आपल्याला ते कार्ड घेण्यासाठी परत त्यांच्याकडे जावं लागणार आहे. म्हणून मी सर्व प्रवासी बांधवांना या ठिकाणी विनंती करतो की आपण नोंदणी करत असताना आपल्याला जर कार्ड रिसीव्ह करायला सोयीस्कर असेल अशाच ठिकाणी आपली नोंदणी करा जेणेकरून आपला त्रास हा वाचू शकतो. तर अशी महत्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मधून देण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. तर या कार्डच्या संदर्भात तुम्हाला जर अजूनही काही शंका असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट मध्ये विचारू शकता आणि इतरही आपल्या प्रवासी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.